जायचं आतमध्ये. ते कळतं, यांना विचारा पोरांना, कळतं की नाही? हो का नाही? आवाज हा येऊ दे ना, बरोबर आहे? ठीक आहे. आता तुम्हाला ते कळत नाहीये पण आता मी तुम्हाला घरी काम देते हे कळतंय? कळतं? हा काय आहे हे? मी आता तुम्हाला घरी का काम देते? कारण तुम्हाला नवऱ्याचा डबा करावा लागतो, तुम्हाला अशी लहान मुलं सांभाळायला लागतात तुमची, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळून हे काम करायचं. कळणार? कळणार काय? पण घरात बसलेली अशी यंगस्टर मुलं मुली आहेत ज्यांना कामं नाही आहेत, त्यांना नक्कीच माझ्याकडे पाठवा, त्यांचा इंटरव्ह्यू शेड्यूल करून देईन. पण घरात बसवायचं नाही. 9वी पास पासून वरती, 9वी पास झालेली मुलगी असेल, मुलगा असेल, BCom असेल, BSc असेल, काय कोणतंही एज्युकेशन असू दे, BHMS डॉक्टर असेल, त्याला कंपनीत काम देणार काय? त्यांना कुठे काम देणार? बोला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये, त्यांना तिथे काम देणार. जसं एज्युकेशन तसं 10वी पास वाल्यांना 50,000ची नोकरी देऊ शकते काय? हा हे काय नाही देऊ शकत. त्यांना त्यांच्या एज्युकेशन प्रमाणे जॉब अवेलेबल करून देणं आहे माझं काम. कळलं? काय दुखले बेटा? सांभाळा तुमच्या मुलांना, ही जिम्मेदारी माझी नाही, स्वतःची आहे. मला बेशिस्त बायका नाही आवडत. ज्या लाईन मध्ये आहात त्याच लाईन मध्ये उभं राहायचं. माझा आवाज पोहोचतो ना? मग काय, माझा आवाज मोठा आहे तेवढे कान पण शार्प आहे. पण मी दोनदा का विचारते, एकदा माणूस चुकतो, दुसऱ्यांदा नाही चुकत, आणि तिसऱ्यांदा तर मुळीच नाही. कळलं? समजलं सगळ्यांना? आता शिस्तीत नाव द्यायचं, नंबर द्यायचा. नंबर चुकीचा दिलात तर रॉंग नंबर लागेल. ही जिम्मेदारी माझी नाही, कोणाची आहे? हा तुमची आहे. बरोबर आहे? जेवढी प्रेमळ आहे ना तेवढी स्ट्रिक्ट पण आहे. स्ट्रिक्ट वागावं लागतं, आणि जेवढी स्ट्रिक्ट आहे त्याच्यापेक्षा खूप प्रेमळ आहे. पण ते कधी समजेल जेव्हा खरोखर तुम्ही कामाला लागाल ना, मोबदला कमवाल ना, तेव्हाचा आनंद जसा मला होईल ना त्याच्यापेक्षा तुम्हाला पोहोचेल, आणि त्याच्यापेक्षाही जास्ती मला होईल का अरे मी एवढ्या लोकांना काम केलं. समजलं? आज विचार केलेला का तुमचा असा? माझा पेनचा जन्म, मला माहिती आहे इथल्या पेनच्या लोकांची काय परिस्थिती असते, काय काय म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स असतात हे मला माहिती आहे. म्हणून मी इथे आहे, स्वतः आहे. का आता तुम्हाला कळावं मी कोण, आणि मला कळावं की तुम्ही कोण आहात. प्रत्येक स्त्री मला कळावी यासाठी. समजलं? जिथपर्यंत आवाज जातो तिथपर्यंतच नावं घेतली जातील, त्यानंतर मी परत येईन पाहिजे तर. पण 3च्या नंतर बंद. 11 ते 3, 3च्या नंतर बंद. का तर हे लॉन्च करायचं ना, त्याची धावपळ असते की नाही, ते काम. समजलं? जर तुमचं नाव 3 वाजता आलं तिथे जाऊन, नेमकं ते वाईट साडी आहे तिथेच आलं तर लाज वाटून घ्यायची नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही. उद्या या, उद्या परत दिसू. पण 11 ते 3 हे टाइम आहे. तुम्ही लेट आलात लेट. मी कास्टिझम पण करत नाही, ऐकायचं. एकमेकाशी कुजबूज करायची नाही. तुम्ही जाताना बोलणार आहात ना, काय घरी जाताना बोलणार आहात, फोनवरती बोलणार आहात. आज मी ते गळा फाडून बोलते का तुमच्यासाठी, तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी, ह्यांच्यासाठी. कळतंय? समजतंय? बरं. तर 3 दिवस अगोदर तुम्हाला फोन केला जाईल, त्याचे पैसे देऊन ठेवलेत काय? एकदा फोन चुकीचा लागला किंवा परत ट्राय केला आणि तुम्हाला ऐकायला आलं नाही, हॅलो मॅडम अजून काही कळलं नाही, तर मग 2 रुपये जातील. पैसे देऊन ठेवलेत? हॅलो मॅडम परत सांगा, 3 रुपये. 10,000 बायका, आणि इथे मी पुढे घरी जाताना बोलणार आहे ना, इथे मी कुणाची ताई माई अक्का नाहीये. समजलं? शिस्तीत व्हायला, मी ओळख नाही. इथे कुणाची मी ताई माई अक्का नाहीये, कुणाची मुलगी ही नाही. माझे मम्मी पप्पा आहेत. हे नातं लावायचं नाही, माझ्या मुलीसारखी आहे. बरेच जणी येतात ह्या एजेड, जरा वयस्कर लेडीज, वयस्कर जेंट्स. माझ्या तू मुलीसारखी आहे, माझ्या नावावर प्रॉपर्टी देणार तुझ्या मुलाची, देणार काय? 1 रुपयाचा तुम्ही दुसऱ्या स्त्रीला दिला, तुझ्याकडे 1 रुपया आहे काय? तुम्ही मित्र पण देता ना एकमेकांना पैसे, मागताना परत. आज एवढे पैसे इन्व्हेस्ट करायची जागृती पाटील करते, पण माझ्या नावाखाली पैसे काढायचे नाहीत. समजलं? पैसे काढायचे पण नाही, घ्यायचे पण नाही. हे सगळं कळलं? सगळं समजलं? आवाज येत आहे? बरं, पटतंय? हे काम चांगलं आहे की वाईट?
चांगलं आहे की वाईट? वाईट काम आहे? चांगलं आहे. त्यामुळे शिस्तीत नाव लिहायचं, नंबर बरोबर द्यायचा आणि घरी जायचं. 3 वाजता इथे मॅडम माझं नाव घ्या असं केलं ना बघतेच ना. 3 वाजल्यानंतर बंद होणार आहे नाव घेणं. पण आजचाच पुढचं नाही आहे, कंटिन्यू आजचाच पुढचं. यांची नावाची म्हणजे जे मुलं आहेत बाहेर बाजूला खरं तर जेंट्स लाईन बघूनच जातात आणि मला फोन करतात मॅडम आम्ही कधी येऊ. कळते ना एवढा स्त्रियांची गर्दी बघून जेंट्स बाहेरच्या बाहेर जातात. मला सांगतात मॅडम आम्ही कधी येऊ. तर त्यांच्यासाठी पण आहे घर, समजलं. जर कोणी घरात मुलगा वगैरे असेल तर माझ्याकडे पाठवा. घरात नुसता बसला असेल तर गिळाला लावू नका नुसतं. समजलं लागेल ना? काही प्रश्न? एनी डाऊट? एनी क्वेश्चन? नो क्वेश्चन? समजलं? चला आता येऊ आपल्याला.